तर हॅलो भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. इथं आलतो भयाच्या दुकानावर. भयाची होती पंगत. भयाची तारे भेटली पोंदाची बघा. अख्ख्या पिंगळीची आठवड्याकडेची पैसे असतात बघा, शावकार आहे ती. नंतर काय चमनमध्ये आल्या इथे जरा साफसफाई चालू होती. लगेच इकडे भगवून टाकलं बघा शिराचं आणि वरण. ही इकडे मावशा चपात्या बनवून लागल्या. काय त्याला पाणी देऊ लागलो आम्ही. नंतर इथं शिऱ्याचं काम चालू वाटलं. हे या भरड्याच्या शिऱ्याला घोटा लागतंय, सारखं चालवावं लागतं त्याला. नंतर आम्ही बसलो थोडं साईडला आणि सुरेश भाई अशी शिरा हलवाईत बघा. पाठसाल तिकडे जरा जमणं. नंतर तिथून आपलं काम होतं जरा परमेला जायचं. मग तिथून आलो मी पण. लय वेळ थांबलो नाही. आपली गाडी विकली बघा. आज शेवटचं ट्रायल आहे आपल्याला चालवायला, पुन्हा नाही आता. मग काय घरच्याला घेतलं आणि परमेला निघालो त्या घराकडे. 2-4 दिवस आहे जरा पोळापोळी. आता घरी आल्या तिला सोडून जरा सांग टेकले की लगेच निघालो बघा. भाऊला म्हणलं सोड मला फाट्यावर, मग जायचं गावाकडं. मग सूर्य एवढ्याच्या आठवू आलो आम्ही. जरा पंक्तीला वाढता गिरता येते. मग काय गावात येऊन टाकलो की लगेच परमेला निघालो. ते काम तिची गाडी द्यायची होती म्हणजे नोटरी करू या. मग काय भैया संग वापस लगेच आपली गाडी काढली. नंतर निघालो त्याच्याकडं. त्याच्याकडे आल्या काय त्याला म्हणलो थांबा 2 दिवस. नाही म्हणे आता द्या म्हणे गाडी. त्या विचारायला वाटतं घेईल काढून काय. नंतर काय आलो इथं नोटरी करायला. इथं वेळच होता. गोविंदला म्हणलो चल आपण काहीतरी खाऊन येऊ. गोविंदने घेतली भेळ, मी घेतली बघा पाणीपुरी खाली. नंतर इकडं काम चालूच होतं भाऊ करू लागला नोटरीचं त्या वकील साहेबाकडं. नोटरी केली, पैसे दिले तिनं आणि ही दिली बघा त्याला गाडी. ही मामू आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आणि लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.